औरंगजेबाचं उदात्तीकरण अजिबात व्हायला नको, आम्ही 100% समर्थक आहोत. हा. परंतु त्याचं उपाय काय आहे? कबर खोदून काढायची हा उपाय नाहीये. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे, ते शक्य नाहीये. त्याच्यावर उपाय काय? सीसीटीव्ही कॅमेरा लावा. असतातच तिथं. मुजावरला एक कायदा करा मुजावरसाठी. तिथं जो मुजावर म्हणजे तो जो केअरटेकर असतो, जसं मंदिरात पुजारी असतो तसा, त्या मुजावरला हे करा, कंपल्सरी करा की त्या कबरी समोर कुणी नतमस्तक होत असेल, त्याच्यावर कुणी फुलं टाकत असेल, कुणी अगरबत्ती लावत असेल, तर सरळ त्याला समजावून सांगा. नाही समजावून सांगत असेल तर त्याला फाईन लावा. नाही फाईन लावा तर त्याचं जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जे हे आहे मॉनिटरिंग, ते पोलीस स्टेशनमध्ये ठेवा. त्याला अटक करा. हे आमची विनंती आहे. आम्ही लोकांना सांगतो, आम्ही पैगंबराची कबराची पूजा करत नाही. सौदीमध्ये पोलीस उभे राहतात, ऐकून घ्या. सौदीमध्ये ऐकून घ्या, ऐका ना, तिथं पोलीस लोक दांडुके मारतात. पैगंबराच्या कबरीला कुणी नतमस्तक झालं ना, पोलीस लोक दांडुके मारतात. ते आमच्या तर आता ऐकत नाही. आता सोनाराकडून काम ते तुम्ही कोणतं समर्थन करताय? ते तुम्ही कोणतं समर्थन करताय? तुम्ही शेवटची गण, माझा वेळ संपलाय. तिथं एक पोलीस ठेवा. कोणी नतमस्तक झालं त्याला एक मिनिट नौशाजी, मुस्लिम धर्मियांमध्ये तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही काय आवाहन कराल? कारण एखादी अफवा एखादं शहर जाळू शकत नाही. मैं सारे मुसलमानों से अपील करता हूं कि रमजान का महीना शुरू है, शांति बनाए रखे, अपनी इबादत करे, नमाज पढ़े, और हमारे जो नॉन मुस्लिम भाई है उनको बताएं ये शिवाजी महाराज के बारे में, ये कुरान का आदर करना शिवराय जो है हाथ में कुरान लेकर मुसलमानों को दे रहे, इनके बारे में बताएं. उर्दू में किताब है कॉमरेड पानसरी की, शिवाजी कौन थे, उर्दू में ट्रांसलेट किया है काजी गाजिउद्दीन साहब ने. ये चीजें बताएं. और वो जो गलाफ रहता, चाहे वो अफवाह हो कि कोई वायरल हो, उसमें क्या लिखा है हमारे नॉन मुस्लिम भाइयों को बताओ कि काबा क्या रहता, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह का क्या मतलब रहता, अल्लाह तुम्हारा भी है जो शिवाजी महाराज ने कहा था. विवेक जी, शेवटची 30 सेकंद, माझा वेळ संपलाय. विवेक